नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण वर्षभर टिकणारं चटपटीत मेथांबा कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आंबट, गोड, तिखट चवीचं हे मेथांबा खायला खूपच टेस्टी लागते आणि बनवायला तर खूपच सोपं आहे आणि शिवाय झटपटे तयार होते. फार काही साहित्यही लागत नाही. कैरीचं सीझन संपण्याआधी हे कैरीचं मेथांबा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आपण मेथांबा कसं बनवायचं ते पाहूया. मेथांबासाठी 1 किलो कैऱ्या मी घेतलेल्या आहेत आणि धुवून पुसून स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहे. पाण्याचा अंश अजिबात आपल्याला राहू द्यायचं नाही, कारण वर्षभर आपल्याला मेथांबा टिकवायचा आहे. आणि आता कैऱ्यांची साल आपल्याला काढून टाकायचं आहे. चाकूने वरची साल आता पूर्ण मी काढून घेते, किंवा तुम्ही पिलरचा वापर करून वरची साल सहज काढू शकता. आज आपण आंबट, गोड, तिखट असं चटपटीत मेथांबा करणार आहोत आणि कैरीच्या आंबटपणानुसार आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे. वरची साल काढून झाल्यानंतर चाकूने आता छोटे छोटे तुकडे मी करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैऱ्यांच्या फोडी लांबट किंवा छोट्या आकारामध्ये कट करून घ्या. मी थोडेसे मध्यम आकाराचे जाडसरच फोड्या करून घेत आहे. मोठे मोठेच तुकडे सर्व मी आता कट करून घेते, कारण आपल्याला कसंही कैऱ्यांच्या फोडी हे शिजवूनच घ्यायचं आहे आणि मोठ्या मोठ्या जर फोडी राहिल्या तर ते शिजल्यानंतर ते छान दिसते, खूप जास्त लगदा होत नाही. कैऱ्या आता सर्व मी कट करून घेतलेले आहेत आणि बघा असे मी मोठेच थोडेसे तुकडे ठेवलेले आहेत. आता आपण याला फोडणी करूया. आता कैऱ्यांच्या आंबटपणानुसार गूळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे. गावरान कैऱ्यांसाठी गूळ थोडासा जास्तीचा लागू शकतो. आता मी पॅन मध्ये तेल टाकून घेत आहे. अंदाजे 4-5 चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेतलेला आहे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर 1 छोटा चमचा भरून मी मेथीदाणे टाकून घेतलेला आहे आणि मेथीदाणे आपण थोडंसं परतून घेऊया. आणि 2 सुक्या लाल मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहे. पाव चमचा हिंग आणि पाव चमचा मी हळद टाकून घेतलेला आहे. जर तुम्हाला मेथांबा महिन्याभरातच संपवायचा असेल आणि कमी प्रमाणात जर बनवायचं असेल तर कढीपत्ताही तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे त्यामुळे कढीपत्ता आपल्याला अजिबात टाकायचं नाही. आणि आता कैऱ्यांच्या फोडी सर्व मी आता टाकून घेते आणि आता वाफेवर आपल्याला हे 3-4 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं आहे. पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही, कारण आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे. पाणी टाकून जर मेथांबा तुम्ही बनवलात तर महिनाभरच फक्त मेथांबा टिकते. आज आपण पाणी वगैरे अजिबात न टाकता मेथांबा बनवत आहोत, जेणेकरून मेथांबा वर्षभर आरामात टिकेल, अजिबात खराब होणार नाही. आणि बघा 3-4 मिनिटातच फोड्या छान नरम झालेल्या आहे. फक्त झाकण लावून आपण हे वाफेवरच शिजून घेतलं होतं. आता चवीनुसार आपल्याला तिखट टाकायचं आहे. मी अंदाजे 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची टाकलेला आहे. आणि आता मी एकदा हे मिक्स करून घेते. आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आपल्याला आंबट, गोड, तिखट असं चटपटीत मेथांबा बनवायचा आहे. आणि आता चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेला आहे. आता चिरलेला गूळ मी टाकून घेत आहे आणि बारीक चिरलेला गूळ वापरल्यामुळे पटकन विरघळल्या जाते. कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार गुळाचा वापर तुम्हाला करायचा आहे. 1 किलो कैऱ्या आपले होत्या, त्यासाठी मी जवळजवळ अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी गुळाचा वापर केलेला आहे. गावरान कैऱ्यांचा वापर जर केलेला असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं जास्तीचं लागू शकतो. झाकण ठेवून गूळ विरघळेपर्यंत अजून 1-2-3 मिनिटे आपण हे शिजून घेऊया. आणि फोड्या आपले छान नरम झालेले आहे आणि बघा छान तेलही सुटलेलं आहे आणि हे ऑलमोस्ट आपलं झालेलंच आहे. आंबट, गोड, तिखट असं चटपटीत मेथांबा पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल. अजून एखादं मिनिटभर मी हे थोडंसं शिजून घेते. झाकण ठेवून थोडंसं आपण गठ्ठसर शिजून घेऊया, कारण आपल्याला वर्षभर मेथांबा टिकवायचा आहे. आणि आता आपण हे चेक करून पाहूया. फोड्या आपले छान शिजलेले आहेत. फोड्या शिजण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही, लगेचच फोड्या नरम होतात. आणि आता आपल्याला यामध्ये जिऱ्याची पूडही टाकून घ्यायचं आहे. भाजलेल्या जिऱ्याची पूड मी आता शेवटी टाकत आहे आणि अंदाजे 1 पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायचं आहे आपल्याला, त्यामुळे मेथांबा अजूनच छान टेस्टी लागेल. आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे आपलं झालेलं आहे. आता जरी हे थोडंसं गरम असल्यामुळे पातळ वाटत आहे, पण थंड झाल्यानंतर आपोआपच थोडंसं दाटसर होईल. आणि आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच आपल्याला हे काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. मग वर्षभर आपण या मेथांबाचा आस्वाद घेऊ शकतो. अजिबात खराब होत नाही, वर्षभर आरामात टिकते. पहा मेथांबा किती छान दिसत आहे. आता मी हे बाउलमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला. पहा छान आपलं मेथांबा झालेला आहे आणि खूपच टेस्टी बनलेला आहे. आंबट, गोड, तिखट असे सारे चवी यामध्ये आहेत. आणि मेथी दाण्याचा आणि हिंगाचा जो सुवास आहे ते या मेथांबामध्ये खूपच मस्त लागतो आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहा.
मेथांबा पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या बाटलीमध्ये मी हे भरून घेत आहे आणि हे तुम्ही बाहेरही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. बाटलीच्या वरती जे तेल दिसत आहे ते प्रिझर्वेटिव्हचंही काम करते. मेथांबा बाहेर जरी आपण ठेवलं तरी ते खराब होत नाही. फ्रीजमध्ये जर मेथांबा स्टोअर करायचा असेल तर तेलाचा वापर तुम्ही कमी पण करू शकता. आज मी फ्रीज बाहेरच ठेवणार आहे, त्यामुळे मी तेलाचा वापर थोडा जास्तीचा केलेला आहे. आजची मेथांबाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.